असेच कीर्तन आणि अभंगाचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी रंग कीर्तनाचा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. रामकृष्ण हरी. शेवट तोबला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा बेटी रकुमाईच्या बरा परिहार झाला मला दुःखाचा मागिल्या आलो निजाच्या माहेरा बेटी रकुमाईच्या बरा गेली आता घेऊदनी आलो निजाच्या माहेरा बेटी रकुमाईच्या बरा महायोग पिते तते भीमदत्तम वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकदा परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं कथेचा विस्तार बाबाची सद्गुरु सतुका जयंचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते चिवंद श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आणि आता
धरू पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संतान शिरंजो चित्तासे आपलिया शरणो शरणोजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाड्या सोवटा शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहिरा भेटी रकुमाईच्या बरा मौली महावैष्णव ज्ञानोबराय विश्वसंत संत श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबराया ग्रामदैवत तथा सर्व संत सज्जनांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तुम्ही स्वतः सज्जन मैवा माता भगिनी आदरणीय पुरुष वर्ग सर्वांच्या चरण साष्टांगपणे पात करतो. विनेकरी महाराज आपल्याही चरणाला वंदन करतो. गोड असे असणारे सर्व टाळकरी मंडळी कीर्तनकार प्रवचनकार मृदंगवादक तथा सर्व आदरणीय वक्त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. सर्वांची नावं घेतलं का सगळीच मोठी माणसं आज माझ्या करता तुम्ही एक 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 अवनी बळी रे काय नक्षत्रातले सगळे बादशाह माणसे या परिसरातील आज कीर्तन साथीला उभा आहेत. कीर्तन कशा निमित्त मला वाटतं माझ्यापेक्षा तुम्हा सर्वांना चांगलंच माहिती आहे. त्यामुळे जर तुम्ही इथपर्यंत आला आहात तरी सुद्धा वक्त्याची इथं कर्तव्यता पूर्ण करतो. कैलासवासी वैकुंठवासी स्वर्गवासी शंकर पांडुरंग लोखंडे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वर्ष श्राद्धानिमित्त आज आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. आपल्यातून जाऊन त्यांना 1 वर्ष पूर्ण झालं आणि वर्षपूर्ती झाली की आपल्या भारतीय वैदिक हिंदू संस्कृतीमध्ये वर्षश्राद्ध घालण्याची पद्धत आहे. आणि मग ते वर्षश्राद्ध का घालायचं का नाही घालायचं हे तुम्हाला सर्वांना चांगलंच माहिती आहे. परंतु सांगून जातो वर्षपूर्ती झाली की वर्षश्राद्ध जरी आपल्या बंधनातून मुक्त झाले असले तरी त्यांच्या बंधनातून आपण मुक्त होऊ शकत नाही. का तर त्यांच्याच रक्तातून त्यांच्याच मांसातून त्यांच्याच अंगखांद्यावरती आपण खेळलो. त्यामुळे आपलं आयुष्य आहे जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत त्यांनी केलेला उपकार त्यांनी केलेली आपली सेवा किंवा त्यांनी केलेला आपल्या करता त्याग या गोष्टी आपण विसरू शकत नाही. किमान बापाने केलेलं कर्तव्य हे मुलाला विसरता येत नाही. विठ्ठलाला आणि हा एक सोहळा आहे विनेकरी बाबा. काय हा एक सोहळा आहे महाराज. काय सोहळा आहे? 2 सोहळे. परत असं पहिलं तर जीवनामध्ये एक जन्माचा आणि दुसरा मृत्यूचा तात्या. कशाचा आहे? एक जन्माचा सोहळा आहे आणि दुसरा मृत्यूचा आहे. नाही म्हटलं तरी जन्माला यावंच लागतं, थांबायचंय म्हटलं तरी मरावंच लागतं. ही वास्तवता आहे. विसरू नका बरं का. तुम्ही नको म्हटलं तरी तुम्हाला जन्माला बोला 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 यावंच लागतंय. आणि तुम्ही इथं राहायचंय असं कितीही अट्टास केला आणि कितीही प्रयत्न केला तरी जावंच लागतं. त्याला मृत्यू म्हणतात. यावंच लागतं, जावंच लागतं. तिथं आपलं काही चालत नाही. त्याचं नाव आहे जीवन. मिठाला आणि म्हणून याच्याकरता यावं लागतं हे निश्चित आहे. का केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती. केलेल्या कर्माचा भोग भोगण्याकरता इथे यावंच लागतं. म्हणून इथं आल्यानंतर ऐका आपल्या हातून कर्म चांगलं घडावं याच्याकरता भगवान परमात्म्याची भक्ती करावीच लागते. भगवान परमात्म्या ऐका बरं का एक गोड मुद्दा सांगून जातो. स्टेटस करा या मुद्द्याला. ऐका मायबाप भगवान परमात्मा आपल्याला काहीतरी देईल म्हणून मंदिरात नाही जायचं. मग त्याने आपल्याला भरपूर काही दिलंय म्हणून देवाच्या दारात जायचं. विठाल त्याने काहीतरी दिलंय म्हणून नाही जायचं किंवा देईल म्हणून नाही जायचं. दिलंय म्हणून जायचं. तो देईलच आणि त्यात काही शंकाच नाही. तुम्ही जाऊन बघा तो कधीच कोणाला रिकामं पाठवत नाही. दादा हे विसरू नका तुम्ही बरं का. देवाने कधी कोणाला रिकाम्या हाताने नाही पाठवलं. काही ना काहीतरी त्याला दान दिलेलं आहे. कारण देव कधीच फुकट कोणाची सेवा घेत म्हणून सांगून जातो मायबाप. लक्ष देऊन लक्षपूर्वक कीर्तन ऐका नाहीतर गोंधळ होऊन जातो. मुद्दल केला जातो. कशा करता सांगतोय मी तुम्हाला ऐकून घ्या. अरे भगवान परमात्म्याची भक्ती याच्याकरता करायची का. अरे जन्माला नाही म्हटलं तरी कर्माचा भाग म्हणून यावंच लागतं दादा. आणि कितीही गोड संसार चालू असला जमीन असली मुलं बाळ असली बंगला असला गाडी असली सगळ्या काही गोष्टी इथं असल्या सगळी आर्थिक सोबत आहे काहीच अडचण नाही. आम्हाला पैसा भरपूर आहे संपत्ती आहे सगळी सत्ता आहे सगळ्या गोष्टी आहेत.
तरी सुद्धा या मृत्यू लोकांना सोडावंच लागतं, तिथं नावेलाच आहे बाबा. बरोबर आहे. आज यांचा बोर्ड लागलाय, उद्या आपला कधी लागेल काय सांगता येते का? लक्ष देऊन ऐका बरं भाऊ, काही सांगता येत नाही माय बाप. अरे कधी कोणाचा फोटो भिंतीवरती लागल याची कधी कोणाला गॅरंटी नाही दादा. म्हणून हात जोडून विनंती करतो बडे, जोपर्यंत हा फोटो चालता बोलतोय ना तोपर्यंत या दोन्ही हाताने चांगलं कर्म करा गड्या दादा. अरे हा फोटो आहे ना, हा फोटो त्या फोटोत कधी जाईल सांगता येत नाही. आता तो फोटो चालतही नाही, तो बोलतही नाही, त्याला टाळी वाजवता येत नाही, त्याला कीर्तन करता येत नाही, त्याला प्रपंच करता येत नाही, त्याला वारीला जाता येत नाही, त्याला मंदिरात जाता येत नाही, त्याला मृदंग वाजवता येत नाही, त्याला टाळ वाजवता येत नाही, त्याला कीर्तन ऐकता सुद्धा येत नाही. आता या देहाची संगती सोडलेली आहे दादा, मग मात्र या मृत्यू लोकात थांबताच येत नाही, तर बाकीचं करण्याचा प्रश्न उरतोच कुठं? विठ्ठल आणि म्हणून करता भगवान परमात्म्याची भक्ती आहे गाव. ऐका माय बाप, जगद्गुरु तुकोबराय सुद्धा अभंगाला कीर्तनाला घेतलेल्या या अभंगामध्ये गोड बोलतात बरं का. सेवेकरता निवडलेला अभंग अतिशय गोड, अतिशय मार्मिक आणि चिंतनीय आहे. आणि असताना सुद्धा जगद्गुरु तुकोबराय हयात असताना केलेला अभंग आहे बरं का. लक्ष देऊन ऐका. आपण कीर्तनाकरता घेतो माणूस गेल्यानंतर, परंतु ते कितपत योग्य आहे हे मला नाही सांगता यायचं, पण ऐका, जगद्गुरु तुकोबराय स्वतःचा शेवट स्वतः सांगतात. आणि मला वाटतं आपला स्वतःचा शेवट आपल्याला सांगता आला पाहिजे बरं का. इथपर्यंत परमार्थ करा. परमार्थ कुठपर्यंत करा? अरे आपला शेवट कसा होणार आहे याचं प्रत्युत्तर आपल्याला लोकांना देता आलं पाहिजे. लोकांनी म्हटलं पाहिजे की गेला कडे भला माणूस होता. काय म्हटलं पाहिजे? अरे गेला कडे तो बरं का भला माणूस होता. अरे जिवंत आहे तोपर्यंत लोक चुका काढतील, त्याबद्दल वाद नाही. लोक चुका तर देवात काढतात, आपण तर माणसं आहेत दादा. अरे देवाने जर काही नाही दिलं किंवा देवाकडून जर आपली फलप्राप्ती किंवा देवाकडून जर आपली इच्छा पूर्ण नाही झाली तर लोक देवाला सुद्धा वाढीत टाकतात. मग आपण तर माणसं आहेत दादा. लक्षात आलं का तुमच्या? पुन्हा एकदा सांगून होतो दादा ऐका. अरे भगवान परमात्म्याकडून जर आपली फलप्राप्ती किंवा आपली इच्छा जर पूर्ण नाही झाली तर माणसं देवाला सुद्धा वाढीत टाकतात, पुन्हा त्या देवाच्या दर्शनाला सुद्धा जात नाहीत दादा. मग आपल्याकडून जर लोकांची इच्छा नाही पूर्ण झाली तर आपल्याला वाढीत टाकणारच, याच्यात काही शंका आहे दादा. आपण तर माणसं आहेत. त्याने विश्व निर्माण केलं, त्या विश्वमध्ये आता भगवान परमात्म्याला सुद्धा माणसं वाढीत टाकतात, वाढीत देवाला सुद्धा. त्याच्याकडे कोणी पाहत सुद्धा नाही का? तर हा काय कोणत्याच कामाचा नाही. हा काय आमची इच्छा तात्या पूर्ण करू हो बापू महाराज हे देवाचं सांगतो बरं का मी, देवाचं. मग तुम्ही बघा कडे. आणि भगवान परमात्म्याला जर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करता येत नसतील तर माणसाला कशा करता येतील? माणूस माणसाची इच्छा कधी पूर्ण करू शकत नाही माई बाप. मग ऐका, ती इच्छा पूर्ण करण्याकरता केवळ आणि केवळ भगवान परमात्म्याची आवश्यकता आहे. आणि तो प्रसन्न करून घेतला की मग मात्र आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, त्यात काही शंकाच नाही. फक्त त्याची भक्ती, नाम, त्याचं नामस्मरण घ्यावं लागेल. विठ्ठल सांगून जातो बडे. एकदा का त्याच्या भक्तीमध्ये तुम्ही रंगून गेला रे दादा, मग मात्र देव आणि तुम्ही वेगळे राहत नाही बरं का. तो तुमची इच्छा पूर्ण करण्याकरता कोणत्याही रूपामध्ये येतो. नवे नवे तुम्हाला गरज लागल तेव्हा माझा पांडुरंग परमात्मा धावून येतो रे दादा. हे ऐकून जा, एक गोड दृष्टांत सांगून जातो. एक दिवस जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनातला प्रसंग आहे दादा. जगद्गुरु तुकोबारा एक दिवस लोहगावला कीर्तनाला गेले. कुठं? लोहगावला. आणि लोहगावला कीर्तनाला गेल्यानंतर प्रसंग घडला असा की आता इथं कसं, इथं आल्यानंतर अवराल दादा आहेत, सौरभ दादा आहेत, आदरणीय दादा आहेत, तात्या आहेत, बापू महाराज आहेत, आदरणीय महाराज, सगळी टाळकरी मंडळी इथं पाहण्याची सवय लागलेली असते. आणि मग तसं जगद्गुरु तुकोबारांचा एक नियम, सोनबा ठाकूर आल्याशिवाय कीर्तन सुरू होत नव्हतं. कारण त्या काळात ते सुप्रसिद्ध मृदंग सम्राट म्हणजे सोनबा ठाकूर होते बघा लोहगावचे. आणि मग ते गोड असं मृदंग वाजवायचे. आणि मग सोनबा ठाकूरांनी लोहगावला तुकोबाराय गेले की मृदंग वाजवावा आणि जगद्गुरु तुकोबांनी कीर्तन करावं, थै 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 कीर्तनात नाचावं, आनंद घ्यावा. परंतु आज पाहिलं तर सोनबा ठाकूर कुठं दिसेना गेले. जगद्गुरु बघा बरं का, पांडुरंगाची कृपा किती आहे. ऐकून जा दादा. अरे माझा देव इतका इतका गोड आहे ना, इतका गोड आहे माझे बाप. कसं सांगू तुम्हाला, माझ्या पांडुरंग परमात्म्यासारखा दयाळू, मायाळू, कृपाळू दुसरा या विश्वात कोणीच नाही हो.
एक माझा देव सोडला ना, सगळी दुनिया बघा स्वार्थी आहे दादा, सगळी दुनिया स्वार्थी आहे. हे या दुनियेतील ऐका, भगवान परमात्मा, संत आणि आईबाप या तीन गोष्टी सोडल्या की सगळी दुनिया स्वार्थी रे दादा, स्वार्थी. सब पैसे के भाई भाईरा, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई, दिल का साथी नहीं कोई अपना साथी. महाराज खूप गोड बोलतात. अपना साथी नहीं कोई रे, अपना साथी, अपना साथी. तुकोबा आहे, ऐकत आता. महाराज खूप गोड बोलतात बरं. सब पैसे के भाई भाई भाई, सब पैसे के भाई. अरे सगळी दुनिया तर पैशाच्या पाठीमागे लागली ना. अरे या अंतकरणाचा कधी कोणी विचारच नाही केला हो. अरे जीवाला काय पाहिजे, आत्म्याला काय पाहिजे, भगवान परमात्म्याला काय पाहिजे याचा कोणी विचार नाही केला. सगळी माणसं फक्त आणि फक्त पैशाच्या पाठीमागे लागली. मायबाप हे ऐका रे, सांगू नको दादा. हे भूक लागली ना, भूक तुम्हाला भर दुपारी भूक लागली दादा, तर तुम्हाला पैसा नाही खाता येणार. लक्षात येते का? तुम्ही जर उन्हातानातून काम करून आला आणि तुम्हाला भूक लागली तर पैसा नाही खाता येणार दादा. मग त्याच्याकरता भाकरीत लागलो दादा, पाया पडतो तुमच्या. परंतु दुनिया मात्र पैशाच्या मागे लागली दादा. माणसाच्या लक्षात येणार, रात्र रात्र पळते, रात्रभर प्रवास आहे, दिवसभर प्रवास आहे, त्याला मर्यादाच नाही राहिली दादा. जागरण करते, गोळ्या खाते, सारखं पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सारखं चालूच याचं, थांबना गेले. अरे कुठंतरी थांब दादा, पाया पडतो तुमच्या. महाराज सांगतात, अरे आपला असं या विश्वात कोणीच नाही रे. एक पांडुरंग सोडला ना, अंतकाळीचा सोयदा, सोयदा, अंतकाळीचा सोयदा, उपयोगी पडणारी या दुनियात कुणीच नाही रे दादा, कुणीच नाही रे. अरे आपलेच माणसं आपल्या हाताने आपले राग करतात हे विसरू नका तुम्ही बरं का. गायकरी मंडळी, आपलीच माणसं पण आपलीच माणसं आपल्याच हाताने आपल्याला आग लावतात. आग काय करतात हे सांगताना सुद्धा अंतकरण दुःखी होतं रे दादा. अरे अंतकरणाला असं वाटतं की दादा, अरे या दुनियेत मी जगलो रे. अरे उत्पत्तीचा चटका बसला तरी सुद्धा सहन झाला नाही मला, आणि आज मात्र मोठमोठ्या लाकडावरती मला झोपवलं रे दादा. अरे कधी कीर्तनात बुक्का लावला तरी झाडलं रे अंग दादा मी. आज मात्र मला माझ्या अंगावरती गुलाल शिंपडलाय. काय केलंय? अरे बुक्का शिंपडला रे. मी आता हालतही नाही, मी बोलत नाही, मी चालत नाही दादा. अरे जिवंत होतो तोपर्यंत मुक्त कंठाने जगलो रे. हवं तसं भरारी घेतली मी, परंतु आज मात्र मी काही मागत नाही, हालत नाही, बोलत नाही, चालत नाही. तरी सुद्धा लोकांनी मला सुतुळीने करकचून बांधलं जातं. त्या आत्म्याची व्यथा आहे रे दादा. अरे गणलोकच्या गादीशिवाय कधी झोपलो नाही रे दादा. अरे उशी घेताना सुद्धा विचार केला, मऊ आहे का, कडक आहे का, जाड आहे का. आज उशाला सुद्धा काही नाही रे दादा माझ्या. हे ऐका, अरे मोठमोठ्या एअर कंडिशन गाडीमध्ये फिरलो मी, परंतु आज मात्र बांबूवरती झोपलोय रे दादा, बांबू. हेही व्यथा आहे बरं का हो. पाया पडतो तुमच्या, हेच सत्य घड्यात आता हो. ऐकून जा माझं तुम्ही रे. अरे कमवू नका संपत्ती सत्ता, असं माझं अजिबात म्हणणं नाही. सत्ता कमवा, संपत्ती कमवा, भरपूर पैसा, गाड्या, बंगले, जमिनी घ्या. अरे मी तर सांगतो बरे, जगात श्रीमंत असणाऱ्या त्या अंबानीपेक्षा तुम्ही श्रीमंत व्हा दादा, याच्यात काही शंका नाही बरं का. परंतु ते
अंबानी सुद्धा प्रभू रामचंद्राची गोड अशी भक्ती करते हे विसरू नका रे. अरे किती जरी श्रीमंत झाला ना तरी तो कपल्लक असणाऱ्या साधूच्या पायावर तो लोटांगण घालतो दादा. भली शहरातली मोठी मोठी माणसं आम्ही पाहिली ना. चला माऊलींचा सोहळा येऊ दे, तुकोबरांचा सोहळा पुण्यामध्ये येऊ दे दादा. आणि तुम्ही पहा रे मोठ्या माणसांची रेलचेल असते. माऊली म्हणून सामान्य वारकऱ्याच्या पाया पडणारे लोक आहेत दादा. अरे काय नसतं त्या वारकऱ्याकडं. गळ्यामध्ये एक टाळ आहे, खांद्यावरती भगवी पताका आहे, अरे कपाळाला गोळ असा असणारा भगवान परमात्म्याचं नाम दिलं काय दादा हो. गोपचंद्राचा टिळा आहे, अष्टगंध बुक्का पवित्र गळ्यात मृत्यूशीची माळ आहे. अरे कपडे मलिन असली तरी अंतकरणातील भाव मात्र शुद्ध आहे त्या वारकऱ्याच्या वर्ग. काय आहे अरे दिसायला वारकरी कपड्याने मलिन दिसेल दादा, परंतु त्याच्या अंतकरणातला भाव मात्र अगदी अगदी शुद्ध आणि सात्विक आहे. म्हणून भल्या भल्या मोठमोठ्या इमारतीतली माणसं स्वतःच्या पायाने चालत येऊन लोटांगण घालतात, पाय घडे टाकतात वारकऱ्यांना. माऊली या, 2 घास तरी घ्यावं, 2 घोट तरी पाणी प्या म्हणताना दादा माणूस तरी असं माझ्या मते का. हे ऐका दादा, भरपूर सत्ता आहे, भरपूर श्रीमंती आहे, पैसा आहे, माप आहे, काहीच अडचण नाही. तरी सुद्धा मोठ्या इमारतीत राहणारा, मोठ्या वास्तूमध्ये राहणारा माणूस झोपडीमध्ये राहणाऱ्या साधूच्या पायावरती लोटांगण घालतो ही परमार्थाची विशेष आहे दादा. म्हणून सांगून जातो गडे मायबाप. अरे खरं सांगू का, त्यांच्याच पाया तुम्ही का पडता याचं मास्तर कारण सांगून जातो. याचं एक कारण आहे फक्त, का हो, त्यांनी ज्यांना सखा केलाय, ज्यांच्याशी मैत्री केलीये तो खूप मोठा. लक्षात आलं तुमच्या. त्यांनी ज्याच्या आशाची मैत्री केली ना, साधूच्याच पाया का पडायचो याच कारण सांगून जातो. कारण साधूचे अंकित देव आहे. काय साधूच्या आज्ञेमध्ये देव राहतो. देव कोणाला म्हणायचं, जिने हे विश्व निर्मियने महर्षी देवात संस्थापिले राम, 21 स्वर्गात धरिले सत्ता मात्रे आत्मिया. मायबाप, ज्या साधूने भगवान परमात्म्याला अंकित केलं, आज्ञेमध्ये ठेवलं दादा, नुसतं आज्ञेत नाही ठेवलं, मग नामरूपी दोरीने देवाला बांधलं दादा. एरवी तो कोणाला कळत नाही, ब्रह्मादिका नकळे खोड. अरे ब्रह्मादिकांना सुद्धा त्या भगवान परमात्म्याचं खोड कळत नाही, परंतु आज मात्र साधू महात्म्याने त्याला बांधला हो. नुसता बांधला नाही, त्याला चोर म्हणून पकडला. काय केला, दरीला त्या साधूच्या पाया पडतात मोठी मोठी माणसं दादा. तुम्हाला असं वाटतं का बंगल्यातली, इमारतीतली किंवा मोठमोठ्या गाड्यात फिरणारी माणसं सुखी आहेत? नाही. मग सुखी कोण आहे हे ऐका. 15 दिवसाची महिन्याची वारी आहे ज्याची ना, वारी पंढरपूरची, तो वारकरी सुखी आहे दादा. भली भली माणसं सुद्धा त्या वारकऱ्याच्या पाया पडतात दादा. आणि खरं सांगू का, वारकरीच काय सांगून गेला, देव सुद्धा त्याच्या अंकित राहतो, माणसं तर त्याच्या पाया कधी पडतील दादा. हे मग ऐका हो, प्रसंग घडला असा, जगद्गुरु तुकोबारायांना तर मृदंग वाजवायची अपेक्षा आहे सोनबा ठाकूरांनी, कारण गोड असा हात आहे. आणि म्हणून करता तुकोबाराय वाट पाहतात. त्यांनी विचारलं, अहो सोनबा ठाकूर का नाही आज का दिसत नाही सोनबा? आणि मग तुकोबांना कोणीतरी सांगितलं, महाराज सोनबा ठाकूर जरा आजारी पडलेत. काय झालं त्यांना? काय नाही म्हणजे ताप आलाय, थंडी वाजून येते, त्यांना कणकणलंय, फणफणलंय, अंग तापाने. मग तुकोबांनी सांगितलं, बरं असू द्या, मग आपण कीर्तन झाल्यानंतर सोनबा ठाकूरांना भेटूया.
आजचा कीर्तन काय असला तर म्हणला असता बरं झालं, जाऊ दे मरू द्या, जाऊ आपण तिकडची तिकडच. तुकोबा राहतात ते तुकोबाने सांगितलं काय हरकत नाही, आपण सोनबा ठाकूरांना कीर्तन झाल्यानंतर भेटू, आता कीर्तन करून घेऊ अगोदर. आणि मग तुकोबा आहे माझे कीर्तनाकरता उभा राहिले. ऐका हो मायबाप, हात जोडून विनंती करतो बड्या देव किती कृपाळू, याचं मला उदाहरण सांगायचं तुम्हाला. तुकोबांना अपेक्षा होती सोनबा ठाकूरांनी कीर्तन वाजवावं, कीर्तनामध्ये मृदंग वाजवावा, म्हणून करता माझ्या भगवान परमात्म्याने सोनबा ठाकूराचं रूप धारण केलं. स्वतः जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये सोनबा ठाकूर मृदंग वाजवतायत, ऐकताय का तुम्ही? आणि पूर्वीची पद्धत अशी होती मायबाप, कीर्तन संपलं की वेणेकऱ्याने यायचं, महाराजांच्या पाया पडायचं, मृदंग चरणी उठायचं, महाराजांच्या पाया पडायचं, महाराजांनी त्यांचं दर्शन घ्यायचं, गादीचं दर्शन घ्यायचं, मग बाजूला व्हायचं मायबाप, अशी पूर्वीची पद्धत होती. आणि मग काय सांगावं, कीर्तन संपलं झाला आणि कीर्तन संपल्यानंतर सोनबा ठाकूरने आपला मृदंग उचलला, बाजूला ठेवला. सोनबा ठाकूर जगद्गुरु तुकोबारायांच्या पाया पडले हो, पाया. ऐका, जगद्गुरु तुकोबारायांच्या पाया सोनबा ठाकूर पडतायत आणि तुकोबारांनी पाठीवरती थाप टाकण्याकरता हात केला. वा सोनबा, काय कीर्तन वाजवलं. हात सोनबा ठाकूरांच्या पाठीवरती पडायचा, तो खालीच पडला का? सोनबा ठाकूर तिथं नव्हतंच दादा, तिथं होतं माझा भगवान पांडुरंग परमात्मा, तो गुप्त झाला हो. तुकोबांना खूप आनंद वाटला. सोनबा ठाकूर आले आणि मग कीर्तनात मृदंग वाजवला आणि तेवढ्यात सोनबा ठाकूर लुप्त झाले, निघून गेले. मग सोनबा बोलला नाही, काही नाही, म्हणून जगद्गुरु तुकोबार आहे आपल्या सगळ्या टाळकऱ्यांना घेऊन पुन्हा सोनबा ठाकूरांच्या घरी गेले, तब्येतीची विचारपूस करावी म्हणून. जगद्गुरु तुकोबार आहे सोनबा ठाकूरांना विचारतात, सोनबा कशी आहे तब्येत आता? सोनबा ठाकूर अंथरुणावरती पडलेले, तुकोबार आहे घरी आलं, म्हटलं खडबडून उठले बघा. सोनबा ठाकूरांनी तुकोबांना प्रणाम केला. बाबा तुम्ही आलात घरी? हो रे सोनबा. अरे असं काय करतोस, एवढं गोड कीर्तन वाजवलं आणि दर्शन घ्यायच्या अगोदरच निघून गेलास रे. अरे साधा बोलला सुद्धा नाही सोनबा, असं का केलंस? सोनबा ठाकूरांच्या डोळ्यातून पाणी आलं. तुकोबार आहे बहुतेक उपहास करतायत आपला. सोनबा ठाकूरांनी सांगितलं, बाबा मी तर तापाने फणफणलोय, अंगामध्ये कणकण आहे आणि मग असं असताना मी कीर्तनाला नाही येऊ शकलो. अरे सोनबा असं काय करतोस, तू स्वतः मृदंग वाजवला, विचार या टाळकऱ्यांना. सगळ्यांनी सांगितलं, हो तुम्ही स्वतः मृदंग वाजवला. सोनबा ठाकूर सांगतात, असं नका बोलू, अहो मी नाही मृदंग वाजवला, मी तर इथंच पडून आहे. आणि मग तुकोबारांच्या लक्षात आलं की जर सोनबा इथं पडू नये तर कीर्तनात पकवाज वाजवला तो कोण असावा. तुकोबारांचं अंतकरण भरून आलं. तुकोबारा रडायला लागले, हात जोडले सोनबाला. ए सोनबा, अरे ऐकतोस का? अरे किती कृपा आहे रे तुझ्यावरती, पांडुरंगाची किती कृपा आहे, परंतु मी मात्र दुर्दैवी आहे बरं का रे. का? अरे सोनबा, तू जर इथं बसलाय आणि माझ्या जर कीर्तनात मृदंग वाजवला नाही असं बोलतोस ना सोनबा, तर माझ्या कीर्तनात मृदंग तर मी सांगतो तूच वाजवलाय, परंतु मी दुर्दैवी रे सोनबा. अरे तू इतका सुदैवी किंवा इतका भाग्यवान आहेस तू की माझ्या कीर्तनामध्ये तुझ्या रूपात स्वतः भगवान पांडुरंग परमात्म्याने मृदंग वाजवला, परंतु मला मात्र साधं पांडुरंगाचं दर्शन सुद्धा घेता आलं नाही. कीर्तनात मृदंग वाजवणारा पांडुरंग मला नाही ओळखू आला सोनबा. मला सांगायचं माझा मुद्दा असा आहे, हो मायबाप, माझा देव एवढा कृपाळू आहे बघा. फक्त मनात इच्छा आली ना तुमच्या, तरी ती भक्ताची इच्छा पूर्ण करतो, त्याला देव असं म्हणायचं. विठ्ठल आणि अशा भगवत भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरता माझा देव जर सोनबा ठाकूरांच्या रूपामध्ये येत असेल, मृदंग वाजवत असेल कीर्तनात, तर काय द्यावे ते अशी व्हावी उत्तराई ठेविता हा पाय जीव थोडा माय बापू. हात जोडून विनंती करतो गोड्या, अशा भगवान पांडुरंग परमात्म्याला पाहण्याकरता जगद्गुरु तुकोबारायांच्या मनामध्ये इच्छा झाली, त्याला पाहावं म्हणून करता हातामध्ये टाळ घेतला, गळ्यामध्ये विना अडकवला. माझ्या तुकोबाने भगवी पताका खांद्यावरती घेतली, तुकोबरा देवाला शोधण्याकरता निघाले. हो माय बाप, काय झाले? भगवान परमात्म्याला शोधण्याकरता जगद्गुरु तुकोबाने निघावं. जात असताना अनेक तीर्थामध्ये देवाला शोधावं म्हणून करता सुरुवातीला वाराणसी, गया, पाहिली द्वारका,
वाराणसी पाहिली तुकोबारायाने, काशीला गेले माझे तुकोबाराय. तिथं गंगेचं पवित्र असं स्नान केलं आणि सचेल स्नान करून भगवान श्री तुकोबाराय शिवशंकराचं दर्शन करता मंदिरामध्ये जातात काशी विश्वेश्वराच्या. परंतु काशी विश्वेश्वर कुठं दिसलाच नाही. तिथं फक्त लिंगच दिसलं तुकोबारायांना. तुकोबारायांनी मनामध्ये विचार केला, इतक्या लांबून आलो परंतु समाधान झालं नाही, म्हणून गयेला आले, पिंडदान केलं माझे झाले गयावर्षण. पिटले पितरांचे ऋण, पितरांचं ऋण फिटलं तुकोबाराय बोलतायत. आणि मग मात्र तुकोबारायांनी द्वारकेकडे प्रयाण केलं. का? द्वारकेमध्ये तरी माझा देव भेटेल. परंतु तुकोबारायांना कुठं माहिती होतं, द्वारकेचा राणा पांडवा गोड माणसं म्हणून म्हणतो बरं का. आता काय कायला काहीच कळत नाही, त्याला सा कळत नाही, प कळत नाही, काय गावं जातात. तुम्ही दर्दी माणसं सगळी म्हणून थोडासा प्रयत्न बरं का. मला येत नाही तर मला त्याला लय येते असं दाखवतो का, मला काहीच येत नाही. व्यक्त आपलं चला तुमच्या सर्वांची कृपा आहे म्हणून काहीतरी बोलण्याचा वाजवण्याचा प्रयत्न करतो. विडाल कुठं देव झोपलेला आहे तर कुठं फक्त छातीपासून दूर आहे, तर कोणाला हात नाही तर कोणाला पाय नाही, अशी परिस्थिती सगळ्या देवांची पाहिली. आणि तुकोबारायांना माझ्या पांडुरंगाची आठवण झाली. तुकोबाराय म्हणतात, माझ्या पांडुरंगासारखा देव कुठंच नाही बरं का. विश्वाच्या पाठीवर केवळ एक माझा पांडुरंग आहे. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर, तेथील मोपासी उभा असे विठ्ठल. मजा येते का कीर्तन करताना सुद्धा अशी प्रमाण म्हणायला गावली ना, मजा आहे, सांगून जातो मै बाप. भगवान श्री पांडुरंग परमात्म्याची अतिशय आतुरतेने आठवण झाली आणि तुकोबाने विचार केला, आता इथं थांबायला नको. म्हणून मजल दर मजल करत करत माझे तुकोबाराय पंढरपुराकडे प्रस्थान करतायत. आणि मग काय सांगावं, तुकोबाने एवढा आनंद झाला ना, पंढरपूरच्या जवळ जवळ आले आणि तिथूनच तुकोबाने धावा केला. काय केला तिथून बघा बरं का, अजून सुद्धा दिंड्या इकडनं निघाल्या की बघा, विठ्ठल सहकारीच्या पुढे गेलं की एक धावा आहे बघा, पांडुरंग सहकारीच्या पुढे गेलं ना एक धावा आहे, तिथून पुढे वारकरी पळत राहतात. का? आता देव जवळ आलाय. आणि मग जर पांडुरंग जवळ येत गेला का नाही, तर जसं बघा शाळेतून लहान बाळ असतं ना, बाळ
शाळेतून येताना घरापर्यंत अगदी व्यवस्थित येतं, परंतु जसं जसं घर हळूहळू दिसायला लागतं ना तसं ते पळत सुटतं बघा. का? त्याला चैन पडत नाही, त्याला दम निघत नाही. आता कधी जाऊन आईला आणि कधी जाऊन पप्पांना मिठी मारतोय ना असं त्या बाळाला होतो. तसं ऐका, देवाचं आणि भक्ताचं नातं माय लेकरासारखं बरं का, माय लेकरासारखं. हा, ते आल्या आल्या बघा दप्तर टाकतं नाही, तुमच्या येऊन कमरेला मिठी मारतं. आल्या आल्या काय करतं बाळ? का ते आल्या आल्या कपडे काढून लगेच दाऱ्यावरती निघतं का? नाही निघत. मग आल्या आल्या अरे दप्तर टाकून देणार, सोफा सेट वरती बुटही काढलेला नसतो, सॉक्स काढलेला नसतो. आलेल्या आई कुठे कडकडून आईला मिठी मारतं. मग त्याला वाटतं आता सुटलो बडे, आता मात्र पाहिजे ते प्राप्त झालं. तसं ऐका, भक्त पंढरपूरच्या जवळ आला ना सगळे विनेकरी दिंडी घेऊन धावतात बघा सगळे. का? कारण आता देवाला भेटायची आतुरता, देवाला भेटायची उत्कंठता शिगेला पोचलेली असते. त्यामुळे सांगतो माय बाप, भगवान परमात्म्याला पाहायचं म्हणून तुकोबाराय अधीर झाले होते. आणि मग काय सांगावं, तुकोबांना काही लोकांनी विचारलं, ओ तुकोबाराय असं काय आहे पंढरपुरामध्ये? एवढं तुम्ही पंढरपुरात जाण्याकरता किंवा देवाला भेटण्याकरता आतुर झाला, असं काय आहे पंढरपुरात? महाराज सांगता, तुम्हाला सांगू का? अरे पंढरपुरासारखं उदंड तीर्थक्षेत्र कुठेच नाही. त्याचं वर्णन केलंय एका अभंगात. आलं का लक्षात? ऐसे चंद्र भागा ऐसे ताप लागली तुम्हाला पडता. तुकोबाने सांगितलं काय सांगावं, सासूरवाशीने नांदून आलेली पोरगी ना जसं तिला चैन पडत नाही, माहेरी निघायचंय ना 8 दिवस अगोदर पिशवी भरलेली असते दादा तिने, तसं आम्हाला चैन पडत नाही बघा. आषाढीची वारी आता जशी जशी पैठणची वारी जवळ आली, पैठणची वारी झाली, मग पुन्हा आम्हाला आषाढीला निघायचंय म्हणून अगोदरच तयारी असते बघा वारकऱ्यांची. 15 दिवस अगोदर सगळ्या वारकऱ्यांच्या गाठी बिटी घ्यायच्या. अरे तुझं कसं काय आवरलंय का काम, निघायचंय आपल्याला, सगळं उरकून घे. सगळ्यांच्या गाठी भेटी घ्यायच्या वारकऱ्यांच्या. 15 दिवस अगोदर तयारी असते. कशा करता?
त्या विश्वाच्या मालकाला जगाच्या बापाला भेटण्याकरता 15 दिवस अगोदर तयारी करतो ना त्याला वारकरी असं म्हणायचं रे दादा. खरं सांगू का हे एवढी तयारी ना मला तर वाटतं कडे माहेरी जाताना सुद्धा पोरगी जेवढी तयारी करत नाही ना तेवढं वारीला जाताना तयारी करतो आमचा. ते पिशवी शिवायची टेलर कडे जायचं पूर्वीचा काय मजा यायची बघा ते 15 दिवस ते पिशव्या घ्यायच्या खताच्या गोणीच्या आणि मग त्याची जाऊन पिशवी शिवायची तळवट शिवायचा त्याला एक कप्पा पुन्हा त्या तळवटाला उशी ठेवायला ओळकटी करायला हे काय सांगावं टाळ घ्यायचा भगवी पताका अगोदरच तयार करायची काव लावून फडाकणारी पताका अशी तयार करायची मस्तपैकी त्याला बांबूचा दांडा लावायचा आहे अगोदर महिनाभर तयारी करतो ना आमचा वर्ग. हे दादा माहेरला पोरगी निघाली ना तिची अशी लगबग असते ना तशीच लगबग आमची सुद्धा असते बरं का. तुकोबारा गोड बोलतात म्हणून तो धावतो बरं. तुकोबारा यांचा धाव ऐकला आणि वारकऱ्यांना सुद्धा वाटतं सगळे वारकरी तुकोबा पण धावू लागले. हो महाराजांनी सांगितलं एवढं काय पंढरपुरात विचारलं महाराजांनी सांगितलंय अरे ऐश चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठेवरी देव कोटे असा विठेवरती देवच दुसरीकडे कुठं नाही दादा. म्हणून करता पंढरपूरची ओढ लागली. पंढरपूरच्या दरबारामध्ये जगद्गुरु तुकोबा रावळामध्ये दाखल झाले. भगवान पांडुरंग परमात्म्याचं मुखदर्शन घेऊन गरुड खंबाला मिठी मारली. पांडुरंगाच्या पायाजवळ गेले तुकोबराय आणि देवाकडे पाहतायत आणि देवाकडे पाहता पाहता जगद्गुरु तुकोबांना स्फुरण झालं. तुकोबराय बोलतात बरं का ए पांडुरंगा खरं सांगू का बरंच फिरलो बघ तुला शोधण्याकरता तुझं दर्शन घेण्याकरता सगळ्या विश्वातली तीर्थ पाहिली परंतु कुठं समाधान नाही झालं देवा. आणि तू मात्र विटेवरती बसलाय ना अरे खरं सांगू का तुला भेटण्याकरता सगळी तीर्थयात्रा करून धावत पळत मी तुझ्याकडे आलो देवा. आणि आज खऱ्या अर्थाने तीर्थयात्रेचं फलित मला मिळालं. आज माझा शेवट कसा झाला शेवट तो Yeah!
जगद्गुरु तुकोबरा खूप गोड बोलतात. आज खऱ्या अर्थाने माझा शेवट गोड झाला. का? आज मी रखुमाईचा वर भगवान श्री पांडुरंगाला परमात्म्याला भेटलो बरं का. अजून एक शेवट आहे बघा. ज्या दिवशी जगद्गुरु तुकोबांना भगवान श्री पांडुरंग परमात्मा घ्यायला आले, अगोदर तुकोबाने साधू संत सनकादिकांकडे निरोप पाठवला आणि सांगितलं, आता मला इथं थांबायचं नाही, आता मला माझ्या पांडुरंगाकडे जायचं आहे. माझ्या पांडुरंगाला सांगा, जसं सासुरवासिनी लेक माहेरच्या मुलाची किंवा माहेरच्या मोराल्याची वाट पाहते ना, तसं जगद्गुरु तुका तुझी वाट पाहतोय बघ पांडुरंगा. सनकादिकांकडे निरोप पाठवला, हात जोडले साधूला सांगितलं, तुम्ही जा आणि माझ्या पांडुरंगाला निरोप द्या की देहूच्या वेशीवरती जगद्गुरु तुकोबरा तुमची वाट पाहतायत. आणि म्हणून करता साधू संत संकादिकांनी तो निरोप स्वीकारला आणि पांडुरंग परमात्म्याला सांगितलं की तुकोबरा तुमची आतुरतेने वाट पाहतात, कंठात प्राण आणून वाट पाहतात तुकोबरा. देवाने ऐकलं, देवाच्या सुद्धा कंठ दाटून आला, डोळे पाणवले भगवान परमात्म्याचे. गरुडाला हाक मारली, गरुडा चला आता कुठं जायचंय देवा? तुकोबांकडे. मग तर गरुडाला अतिशय आनंद झाला. तुकोबांकडे जायचंय का? हो, तुकोबांकडे जाण्याकरता गरुड तयार झाला, विमान तयार झालं आणि माझा पांडुरंग परमात्मा गरुडावरती बसून जगद्गुरु तुकोबरायांच्या देहूमध्ये आले. महाराज खूप गोड बोलतात बघा. जगद्गुरु तुकोबरा वाटच पाहत होते, कधी भेटल केशवा, केव्हा भेटेल केशवा. पांडुरंग परमात्म्याची आतुरतेने जगद्गुरु तुकोबरा वाट पाहत होते. एवढ्यामध्ये चमत्कार झाला आणि काय झालं? पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. जगद्गुरु तुकोबांना पांडुरंग परमात्मा दिसला. पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. आनंद झाला तुकोबांना. आणि तुकोबाने भगवान परमात्म्याला हात जोडले आणि तिथे एकदा तुकोबा म्हणले, सैवट तो बला देवा सांगतात. भगवान श्री पांडुरंगाने परमात्म्याला पाहिलं आणि खऱ्या अर्थाने माझा शेवट गोड झाला. तुकोबांना काही लोकांनी विचारलं, तुकोबा का हो असं देवाला पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? काय सांगावं? त्याला पाहिल्यानंतर असं वाटलं की आता दृष्टी पुढे आई साची तुर आहे, मी तुझं पाहे पांडुरंगा, आता फक्त पांडुरंगच राहावा डोळ्यासमोर नवे नवे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग
शेवण गोड दिली बरं का ते आम्हाला. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागती स्वप्नी पांडुरंग. मी काही क्लास नाही काय ऐकावं माहिती माझा इकडे ती भजन ते मारदवतच वेगळी त्या भजनातला रोबाबच वेगळा आहे दामनर गुरुजींच्या बाबा सांगून जातो मायबा. खरं सांगू काय आनंद वाटतो. महाराज जगद्गुरु तुकोबा सांगतात आता फक्त पांडुरंगच ध्यानात राहावा, पांडुरंगच मनात राहावा, जागृतीमध्ये पांडुरंग आणि स्वप्नात सुद्धा पांडुरंगच यावा हेच अपेक्षा आहे. महाराज एवढं काय आहे त्याच्याकडं, अहो काय म्हणणं आहे म्हणून सांगता. अहो त्याच्याकडं सगळंच आहे. देवाकडं जे आहे ना ते कोणाकडंच नाही. का हो काय असं त्याच्याकडं असं म्हणून काय सांगता. त्याच्यासारखा सुंदर या विश्वामध्ये दुसरा कोणीच नाही, त्याच्यासारखा चतुर या विश्वामध्ये कोणीच नाही, त्याच्यासारखा कृपाळू या विश्वामध्ये कोणीच नाही, त्याच्यासारखा दयाळू या विश्वामध्ये कोणीच नाही. ओ नव्हे नव्हे त्याच्याकडं काय आहे म्हणून काय विचारता. अरे विश्वाचं सगळं सूत्र त्याच्या ताब्यात आहे. त्याला पांडुरंग म्हणतात. काय म्हणतात. चाले शरीर कोणाची कोण बोलवी ते देखबी ऐकावी एक नारायण तयाचे भजन चुकून एवढंच नाही हो. महाराज सांगतात हे त्याच्यासारखा श्रीमंत कोणीच नाही. किती श्रीमंत आहे. अरे देव एवढा श्रीमंत आहे माय बापू की अख्ख्या विश्वाचं सूत्र ज्याच्या ताब्यात येतो किती श्रीमंत असेल. एवढंच नाही तर सांगतात शरीर तर चालतच दादा परंतु वेद ज्याच्या सत्तेने बोलतात त्याला देव म्हणायचं. सूर्य ज्याच्या सत्तेने डोंगराडून सकाळी उगवतो ना त्याला सुद्धा देवच म्हणायचं. ओ माय बाप नवे नवे त्यांना देवाची आज्ञा घेतल्याशिवाय यातील कोणालाच हलता येत नाही. ही महाभूत आहेत ना या पंचमहाभूतावरती सत्ता कोणाची असेल तर त्याचं नाव आहे भगवान श्री पांडुरंग परमात्मा. म्हणून माझ्या देवाकडे काय नाही असं विचारता हो. आणि खरं सांगू का अशा पांडुरंग परमात्म्याला पाहिलं खूप आनंद झाला. म्हणून तुकोबा बोलतात शेवट तो बला माझा बहु गोड झाला. तुकोबा देवाला भेटल्यानंतर शेवट गोड झाला परंतु का झाला याचं उत्तर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये एक अवनी बळी मी मागाच म्हणलं होतं हे खरं सांगू काय परिसरच नाही पुढे मला तुमचा काय कुठनं आणायचं सगळे आपल्या घरचीच माणसं सगळं
पण मजा येते कीर्तनकार सगळी टाळकरी मंडळी खायला आलाय गोड माणसं ताट्याच चला आलो निजाच्या माहेरा जगद्गुरु तुकोबाराय गोड बोलतात बरं का व्हायचं तुमच्याकडे येतोय मी आता ऐका तुकोबाराय सांगतात आता मी माहेरला आलो आता मला सांगा माहेर पुरुषाला का स्त्रीला असतं कोणाला ना आम्ही जातोय बोला की मावसा कोणाला असतं आजी माहेर हा स्त्रीला असतो ऐक नाही ऐकायला आलं बघा फेटा बांधलाय कानाला माझ्या त्या ऐका माहेर हे मुलीला असतं किंवा स्त्रीला असतं पुरुषाला माहेर नसतो मग पुरुष कुठं माहेरला जातो का तुकोबाराय हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो तुकोबाराय सांगतात अरे ऐका जसं या माऊलीला माहेर आहे तसं आपल्याला सुद्धा माहेर आहे कारण हे मृत्यू लोक म्हणजे आपलं सासर आहे देवाचं घर म्हणजे आपलं माहेर आहे दादा ऐकताय का तुम्ही आपण सध्या सासूरवासी आहोत हे बहुत जाचलो संसार अरे या संसाराने लई त्रास दिला बघा जसं तुम्हाला घरी मालक त्रास देतो ना हे नाही केलं ते नाही केलं भाजीच नाही बरोबर झाली भाकरीच करपली लय त्रास आहे बघा तसं यांना सुद्धा संसार करून करून थकवा येतो बघा आणि ऐका आपल्याला असा प्रश्न निर्माण होतो अरे पत्नी जर दमली तर माहेरी जाते रे 4 दिवस राहून सुखी होऊन येते अरे मग आपण दमलो तर कुठं जायचं आपल्याला माहेराचा काय आहे का नाही ठाव ठिकाणा ऐका माय बाप जर यदा कदाचित तुम्हाला कधी त्रास झाला संसारामध्ये तुम्ही उद्विग्न झाला उदास झाला तर दुसरीकडे कुठं इकडं तिकडं जाण्यापेक्षा जा पंढरपूरला तुमच्या सर्वांचा आपला सर्वांचा असणारा बाप तिथं आपली सुख दुःख ऐकण्याकरता उभा आहे रे माय बाप हो पाया पडतो दादा आणि एक सांगून जातो पुढे तुकोबांना दुसरं काही सांगता आलं असतं आलो इकडं फिरायला आलो गोव्याला आलो पिकनिकला पण तुकोबांनी नाहीच बोलले कंटाळा आला तर फिरायला जायला पाहिजे होतं पण तुकोबांनी सांगितलं बघा बरं का ऐका तुकोबांना उदाहरण देत गोड द्यायचंय का हो जसं ऐका संसारात त्रासलेली किंवा सासरी त्रासलेली मुलगी जशी माहेरची वाट धरते किंवा वाट पाहते ना माहेरच्या मुळाची तसं आम्हाला सुद्धा पांडुरंग परमात्म्याची आठवण होते बरं का हो हे ऐका आयांनो तुम्ही किती जरी तुमचं चांगलं असलं का नाही बघा किती चांगलं असू द्या तरी तुम्ही खाता सगळं आमचं नाव दिलं आम्ही कपाळाला कुंकू आमच्या नावाचं गळ्यात मंगळसूत्र आमच्याच नावाचं आणि ऐकावं मायबाप पायात जोडवी सुद्धा आमच्याच नावाची पट्ट्या सुद्धा पैंजण सुद्धा आमच्याच नावाचं कानात जुगपुलं सुद्धा ते सुद्धा आमच्या करताच तुम्ही घालता आणि गुणगान मात्र बापाचं करताय कशा उलट्या तुम्ही अशा कशा तुम्ही उडफाट्या तुम्ही म्हणाल महाराज आम्ही नाही उडफाटे तुम्हालाच काही कळना गेलं का हो हे ऐका आम्ही दोन्ही घरी दिवा लावणारे आहोत बरं का खरं सांगू का ऐका 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 ऐकून जा बरं का गोड चिंतन सांगेल तुम्हाला मायबाप हे खरं सांगू का स्त्रीला दंडवत आहे बरं का हो माईला माझा का हो ते 2 नाती जोडते 2 घरं जोडते 2 गावं 2 तालुकं 2 जिल्हे नवे नवे 2 देश जोडायची सुद्धा ताकद जिच्यात आहे ना तिला ताई म्हणायचं आई म्हणायचं किंवा स्त्री म्हणायचं दादा पाया पडतो कडे त्याने सांगितलं महाराज किती जरी मला सासरी सुख असलं ना किती सुख असू द्या एअर कंडिशन बंगला आहे नोकर चाकर आहेत गाड्यात बसायला सगळं जरी असलं तरी ज्याने मला अंगा खांद्यावरती खेळवलं ना त्या बापाची संध्याकाळी आठवण येतेच दादा कसं सांगावं तुम्हाला सौरभ महाराज बरं का किती जरी सुख असलं का नाही माहेर सासरी पोलेलं मग किती सुख असू त्याकडे तरी सुद्धा त्या सुखात सासरी असणाऱ्या सुखात तिला समाधान नाही राहत दादा दिवाळ सण जवळ यावा दिवाळ सण जवळ आला की नाही 8 दिवस अगोदर पोरगी मुरळाची वाट पाहते हो मराठीची किती दिवस 8 दिवस अगोदर लगबग 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 चाललेली असते बघा त्या मुलाची का आता माहेरी जायचंय दिवाळ सण जवळ आला माहेर सगळं कामावर राहायचं बघा सगळं कामावर राहायचं सगळी कपडे अगोदरच भरून ठेवायचे अजून मिस कॉलही नाही आला तरी सुद्धा बघा धडपड आहे का कोण असतो बघा एवढी माहेरची ओढ असते ना एवढी ओढ असते त्या मुलीला राम लग्नाकडे काय एवढी ओढ असते अजून कळालं नाही एका महिला मी विचारलं अगं तुला एवढी माहेरची ओढ का तिने सांगितलं तुम्हाला मुलगी होऊन पुढच्या जन्मी यावं लागेल जन्मून तेव्हा तुम्हाला माहेरची ओढ का असते याची गंमत कळेल महाराज का हो अहो आमच्या आईने आमच्या करता खूप मोठा त्याग केला हो आमच्या बापाने आमच्या करता खूप मोठा त्याग केला काय त्याग केला हे ऐका रे अरे साधं मोटरसायकल एखाद्याला मागितली तरी माणूस द्यायला नकोसा होतो माणसाला देऊ का नको होतं अरे 18-20 वर्ष अंग खांद्यावरती खेळवलं
रात्रीचा दिवस केला, रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढ केली, तर हातातल्या फोडाप्रमाणे ज्याने आम्हाला सांभाळलं ना, त्याने तुमच्या स्वाधीन करताना येतं किंचितही संकोच नाही केलं दादा, म्हणून आमच्या बापाची आठवण येते रे. ए ताईडे, अगं हे तुझं कायमस्वरूपीचं घर नाही बरं का. अगं मी जिवंत आहे तोपर्यंत तू काळजी करू नको. तुझ्या पाठीवशी मी ढाल बनून उभा राहिले. ऐक, मागे पुढे उभा राही, संभाळीत निवारा. जोपर्यंत तुझा बाप जिवंत आहे ताडे, तोपर्यंत तुला कशाची भीती नाही किंवा कशाची काळजी करू नकोस. तुझ्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. परंतु तुझं हे कायमस्वरूपीचं घर नाही ग, तुला नांदायला जावंच लागेल. ही जगाची रीत आहे. समजावून सांगणारा बाप आहे. हे ऐका दादा, सांगू का, बाप तसा तुम्हाला असं वाटतं का बाप आमचा रागीट आहे, बाप आम्हाला मारतो, बाप आम्हाला त्रास देतो? नाही हो दादा, हे खरं सांगू का, त्याला तुम्हाला मारावं असं वाटत नाही. हे सकाळी सकाळी कार्ट ताप द्यायला लागलं म्हणून मी सुद्धा थोडासा काही रट्टा त्याला मारलं मी त्याला, तरी सुद्धा थोड्या वेळाने अभ्यास केलेला दाखवायला ते माझ्याकडेच आलं. पप्पा बघा ना किती अक्षर सुंदर काढलं. हे आंघोळ करता करता त्याच्या तोंडावरून हात फिरवला आणि सांगितलं, वा रे सोन्या, अरे तुझ्यासारखा हुशार विद्यार्थी अख्ख्या शाळेत नसेल. ते उड्या मारत परत गेलं. त्याला वाटलं बापाची थाप शाबासकीचे पडले खांद्यावरती, आता कोणाच्या बापाला भेट नाही. ते मास्तर पुढे जाऊन सुद्धा सांगते, मास्तर बापाने कौतुक केलं आपल्या बापाने. हे किती आनंद असतो दादा, खरं सांगू का. परंतु बाप आहे तोपर्यंतच गड्या, एकदा का तो निघून गेला ना,
असतात एक गोड माणसं दादा प्रबंधाचार्य तळकरीचे गोड अतिशय आणि प्रमाणही तेवढंच गोड बोलतो महाराज थांबले जगद्गुरु तुकोबरायांचं सापडलं महाराज गोड बोलतात एकाएकी केला निराशेचा धणी कडी वागवो निबार खाली बापाविषयी बोलताना तो कोपरा बोलतातो बाप करी जोडी लेकुराची ओढी आपली कुरवंडी वाळवणी स्वतःची कुरवंडी स्वतःचा देह जिजवतो चंदना परी दादा परंतु कुटुंबाला सुगंध देतो ना त्याचं नाव आहे बाप दादा गोड बोलता जगद्गुरु तुकोबरा एक वाक्य सांगू का दादा खरं सांगू का माझंच उदाहरण सांगतो दादा लहान असताना 10 रुपये दे म्हणून बापाकडे रडणारा मी दादा आज 10,000 10,000 रुपयांनी खिशात पैसे आहेत तरी 100 रुपये सुद्धा खर्चत नाही हो मी याचं कारण का आज जबाबदारीचं ओझ आहे दादा खांद्यावरती माझ्या काय जबाबदारीचं ओझ आहे ऐकून जा पुन्हा एकदा अरे लहानपणी 10 रुपये दे म्हणून आईकडं किंवा बापाकडे रडणारा मी आज हजारो रुपये खिशात असून सुद्धा 100 रुपये खर्चत नाही याचं कारण आहे फक्त जबाबदारीचं ओझ जबाबदारीचं ओझ एकदा खांद्यावरती आलं ना हे बापाचं आयुष्य असं संपून जातं दादा हो त्याला बाप म्हणायचं रे दादा अरे स्वतः करता चप्पल तुटली तर सुतळीने बांधतं रे दादा अरे एक 5 रुपयाचा जाऊन अंगठा नाही त्याला मारत दादा का 5 रुपये जातील अंगठा जर मारला मी नवीन ना तर 5 रुपये जातील मग का घालवायचे त्यापेक्षा सुतळीने बांधतं रे दादा होते अरे 5 रुपयाचा पेन जर विकत घेतला तर माझं पोरग शिकवून मोठं IAS IPS होईल दादा ही भावना त्याच्या मनात आहे त्याचं नाव आहे बाप दादा रे आया पडतो अरे कोपरी फाटली तर बाप सुई द्वारा घेऊन शिवतोय रे परंतु नवी सवी कोपरी आणत नाही दादा आम्हाला 5-5 10-10 ड्रेस आहेत रे कपाटामध्ये आमच्या रोज अंगावरती घालायला एक नवीन ड्रेस आहे बापाचं तेच मळकटलेली कोपरी आहे तोच शर्ट तीच मळकटलेली टोपी अनेक दिवस आमचा बाप वापरतो रे दादा हो परंतु पोरग मात्र रोबाबदार दिसावं याच्याकरता धडपड करतो ना हे बाप आमचा अंगठा भातो रे दादा हो कसं आहे अंगठा भातो रे बापाला सही सुद्धा करता येत नाही परंतु खरं सांगू का आम्हाला मात्र वेल एज्युकेटेड केलं सुशिक्षित केलं IAS IPS केलं पुढारी केलं दादा शेती घेऊन दिली आम्हाला आमच्या बापाने आम्ही काय केलं काही नाही केलं आमच्या आयत्याच पिठावरती रेगोट्या चाललात दादा तरी आम्ही रोबाब करतो आमचं काय कळतं आमच्या बापाला असा हाणला पाहिजे का नाही मंदिराला दादा पाया पडतो गड्या तुमच्या अरे बापाने खूप कष्ट घेतलं म्हणून तो आज तुझी इमारत ही उभी आहे दादा म्हणून हात जोडून विनंती करतो रे काही नका करू फक्त त्या आईची बापाची सेवा करा हे तुम्ही देवाची सेवा केल्यानंतर आईबाप नाहीत मिळायची परंतु आईबापाची सेवा केली की देव मात्र नक्की तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही दादा हो म्हणून विनंती करतो रे असा असणारा बाप दादा आमच्या करता रात्रंदिवस धडपडला तळमळला म्हणून त्या बापा करता रे दादा काही नका करू काहीच नका करू तुम्ही चालला ना जेऊरला चालला करमळाला चालला किंवा टेंभुर्णीला चालला तर उचलून जा बाबा तुमच्या गोळ्या संपल्यात घेऊन येऊ का बाप सांगायला नको अजून 4 दिवस पुढे एवढे आहेत काळजी नको करूच रे आणि 1 दिवस संपल्या म्हणून काय झालं फक्त त्याला गोड बोलण्याची अपेक्षा असते बघा दुसरं काय नसते हो आणि ऐका दादा हो त्याची एवढी माया कुटुंबावरती असते ना अरे दिव्याप्रमाणे स्वतः जळून जातो दादा स्वतः जळून जातो रे स्वतः अंधारात राहतो परंतु जगाला प्रकाश देतो ना त्याचं नाव आहे बाप म्हणून जगद्गुरु तुकोबरा सांगतात आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा तुकोबरा आम्हाला कळालो परंतु खऱ्या अर्थाने रखुमाईच्या वराला नाम बापाला भेटून तुम्हाला असं काय मिळालं जगद्गुरु तुकोबरा सांगतात परिहार झाला अवघा दुःखाचा मागिना काही नाही सगळं सुख दुःख मी आई बापाजवळ सांगितलं आणि माझ्या सगळ्या दुःखाचा परिहार झाला तुकोबरा याच्याकरता तुम्ही काय केलं काही नाही हाताने टाळी मुखाने देवाचं नाव घेतलं
माझा भाऊ गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वर परिहार झाला अवघा दुःखाचा मागे आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वर तुका म्हणे वाणी गेली आता घेऊदनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वर ज्ञानेश्वर झालेली सेवा या ठिकाणी सेवेला पूर्ण करा पूर्ण अशी शेवटची चालू होईल भेटीचा निस्ता सुरता Hello.
समर्पित करतो सगळ्या पूर्ण विराम. कैलासवासी वैकुंठवासी शंकर पांडुरंग लोखंडे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज त्यांच्या असणाऱ्या कुटुंबियाने, त्यांच्या असणारे चिरंजीव किंवा त्यांच्या असणाऱ्या कन्या, त्यांचे असणारे सर्व अपतिष्ट नातेवाईक सर्वांनी मिळून हा सुंदर आणि गोड असा त्यांचा सोहळा साजरा केला. त्याबद्दल मी त्यांचे चिरंजीव असतील किंवा त्यांच्या भगिनी असतील, त्यांच्या कन्या असतील, त्यांचे कुटुंबीय नातू असतील, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. गोड असे असणारे पुण्यकारी महाराजांसहित सर्व टाळकरी मंडळी, गायक वादक मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, रंगाचार्य, हार्मोनियम वादक, प्रसंगोका तात्यांनी हार्मोनियम वाजवावा, दादांनी चाल गावावी, बापू महाराजांनी पाठीमागं म्हणावं एवढा मोठा मी नाही, परंतु गोड अशी असणारी माणसं सर्वांची साथ मिळाली. या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो. सौरभ महाराज असतील, राहुल महाराज असतील किंवा आमचे युट्यूब चॅनल रंग कीर्तनाचा असंच ना, कीर्तनाचा रंग कीर्तनाचा असं असणारं गोड असं युट्यूब चॅनल, त्या चॅनलवरती तुम्हाला अनेक अशी गोड अशी कीर्तन ऐकायला मिळतील. त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याही बापाचं वर्ष श्राद्ध असंच सेवा पुन्हा एकदा पांडुरंग परमात्म्याच्या चरणामध्ये समर्पित होईल पूर्णविराम. फक्त पांडुरंग चरणी एकच प्रार्थना करतो की आदरणीय काय म्हणतात दादा, अण्णा, काका, अण्णा, आदरणीय अण्णांना आपल्या चरणाजवळ जागा द्यावी हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल शेवटचा आपण शेवट आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी.